डू अँड डज याचा वापर सेंटेन्समध्ये कसा करायचा आहे ते बघणार आहोत आपण. मी लिहितो, मी लिहितो हा सेंटेन्स कसला झाला? मी लिहितो साध्या वर्तमान काळातलं वाक्य, सिम्पल प्रेझेंट टेन्स त्याला म्हणतो आपण. सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्स कशावर ओळखतो आपण? सेंटेन्सच्या शेवटी जेव्हा तो, ती, ते, तो, ती, ते हे येणार त्यावेळेस ते सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं वाक्य आहे. मी लिहितो, आय राईट, आय राईट. मी लिहितो, आय राईट. तर ती लिहिते, ती लिहिते, ती लिहिते, सी राईट्स. इथे बघितलं आपण राईट लिहिलं आणि ते सी राईट्स. का तर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये प्लुरल फॉर्मसोबत व्हर्बची फर्स्ट फॉर्म वापरतो आणि सिंग्युलर फॉर्मसोबत व्हर्बची फोर्थ फॉर्म वापरतो. आम्ही लिहितो, वी राईट. तो लिहितो, सी राईट्स. हे लक्षात आलं? हां, मी लिहितो का, मी लिहितो का हे झालं प्रश्नार्थक वाक्य. तर डूचा वापर केव्हा करायचा आहे ते बघायचं आपल्याला. मी लिहितो का, आता इथे काय येणार? डू येईल की डज येईल? तर डू केव्हा वापरायचा आहे आपल्याला? प्लुरल फॉर्मसोबत. आणि डज केव्हा वापरायचा आहे? सिंग्युलर फॉर्मसोबत. तर डू, आय डू. डूचा वापर कोणासोबत करायचा आहे आपल्याला? आय डू, आय, वी, यू, दे ह्या सर्वांसोबत आपल्याला डूचा वापर करायचा आहे. आणि डजचा वापर केव्हा करायचा आहे आपल्याला सेंटेन्समध्ये? ही, सी, इट, ऑदर. ऑदर मीन्स कुणाचं नाव असेल. ही डज, सी डज, इट डज, संगीता डज, सुरेश डज, जे कोणी नाव असेल त्याच्यासोबत डजचा वापर करायचा आहे आपल्याला. तर प्लुरल फॉर्मसोबत डूचा वापर करायचा आहे आणि सिंग्युलर फॉर्मसोबत डजचा वापर करायचा आहे. तर आता आय काय आहे मग? प्लुरल फॉर्म आहे म्हणून आपल्याला काय वापरायचं आहे? डू. तर प्रश्नार्थक सेंटेन्स असेल त्यावेळेस प्रश्नार्थक शब्द आधी घ्यायचा आहे. मी लिहितो का, डू. त्यानंतर सब्जेक्ट, डू आय राईट. वर्बची फर्स्ट फॉर्म, डू आय राईट. प्रश्नार्थक, डू आय राईट. तो लिहितो का, तो लिहितो का. आता सब्जेक्ट काय आहे आपला? सिंग्युलर फॉर्म, प्रश्नार्थक वाक्य. तो लिहितो का, तो लिहितो का. तर इथे आपल्याला सिंग्युलर फॉर्मसोबत काय वापरायचं आहे? डज. डज, डज तोसाठी ही. डज ही राईट. आता इथे आपण राईट्स वर्बची फोर्थ फॉर्म घेतली का नाही? त्यावेळी आता प्रश्नार्थक वाक्य असेल, सिंग्युलर फॉर्म असो नाही तर प्लुरल फॉर्म असो, त्यावेळेस व्हर्बची फर्स्ट फॉर्मच घ्यायची. डज ही राईट. आम्ही लिहितो का, आम्ही लिहितो का. इथे काय होणार? फक्त आम्ही प्लुरल फॉर्म आहे. इथे काय येणार? डू. डू वी राईट. ती लिहिते का, ती लिहिते का. डज सी राईट. आम्ही गावाला जातो, आम्ही गावाला जातो. आम्ही गावाला जातो. जातो मीन्स सिम्पल प्रेझेंट टेन्स मधला सेंटेन्स आहे. आम्ही गावाला जातो. आम्ही सब्जेक्ट काय? वी गो टू द व्हिलेज. वी गो टू द व्हिलेज. आम्ही त्याच्यासाठी वी जातो. गो वर्बची फर्स्ट फॉर्म. वी गो टू द
कुठे? गावाला. वी गो टू द विलेज. आम्ही गावाला जातो. आम्ही गावाला जातो का? हे काय झालं? प्रश्नार्थक वाक्य. सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्य असेल तर प्रश्नार्थक शब्द आधी, पण तो कसा ओळखायचा? आम्ही. आम्ही म्हणजे प्लुरल फॉर्म आहे. प्लुरल फॉर्म असेल तर काय येणार? डू. डू वी गो टू द विलेज? डू वी गो टू द विलेज? प्रश्नार्थक वाक्य असेल तर त्यावेळेस प्रश्नार्थक शब्द आधी घ्यायचा. डू वी गो टू द विलेज? आम्ही गावाला जात नाही. आम्ही गावाला जात नाही. आम्ही गावाला जात नाही हे काय झालं? आम्ही गावाला जात नाही. नाही हे काय झालं? निगेटिव्ह सेंटेन्स आहे. जात नाही नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्य असेल त्यावेळेस काय करायचं? आता हे नकारार्थी वाक्य आहे प्लुरल फॉर्मचं. आम्ही गावाला जात नाही. आम्ही मीन्स वी. जात नाही त्या आपल्याला काय वापरायचं आहे? डू. वी डोंट गो टू द विलेज. वी डोंट गो टू द विलेज. तर काय केलं आपण इथे? आपण डू नॉट पण वापरू शकतो. डू नॉटचं संक्षिप्त रूप काय आहे? डोंट. वी डोंट गो टू द विलेज. वी डो नॉट गो टू द विलेज असे म्हणू शकतो आपण. इथे काय केलं? फक्त आपण आम्ही गावाला जात नाही. आम्ही म्हणजे वी. आणि नाहीसाठी काय वापरलं आपण? प्लुरल फॉर्म आहे म्हणून डू नॉट. नाहीसाठी डू नॉट. डोंट गो टू द विलेज. यश अभ्यास करतो. यश अभ्यास करतो. यश अभ्यास करतो हे काय? सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य. यश अभ्यास करतो. यश स्टडी. यश स्टडीज. काय करतो? अभ्यास करतो. यश स्टडीज. तू अभ्यास करतो. तू अभ्यास करतो. हा काय? यश काय? सिंग्युलर फॉर्म. यश अभ्यास करतो. यश स्टडीज. तू अभ्यास करतो. तू मीन्स प्लुरल फॉर्म. यू स्टडी. इथे वर्बची फर्स्ट फॉर्म वापरली आपण. इथे वर्बची फोर्थ फॉर्म वापरली आहे. हे लक्षात आले तुमच्या? यश अभ्यास करतो का? यश अभ्यास करतो का? हे काय झालं? प्रश्नार्थक वाक्य. काय इथे? सिंग्युलर फॉर्म आहे यश. यश अभ्यास करतो का? इथे काय वापरायचं आहे आपल्याला? डज यश स्टडी? ज्यावेळेस प्रश्नार्थक वाक्य असेल, प्लुरल फॉर्म असो नाही तर सिंग्युलर फॉर्म असो, त्यावेळेस व्हर्बची फर्स्ट फॉर्मच वापरायची आहे आपल्याला. ज्यावेळेस प्रश्नार्थक वाक्य असेल त्यावेळेस यश अभ्यास करतो का? डज यश स्टडी? यश अभ्यास करत नाही. यश अभ्यास करत नाही त्यावेळेस आपण काय लिहिणार? कसा सेंटेन्स बनेल मग? यश अभ्यास करत नाही. यश डज नॉट स्टडी. यश डझंट स्टडी. तर मी तुम्हाला डू अँड डज
याचा सेंटेन्समध्ये कसा यूज करायचा आहे ते दाखवलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.